झी 24 तास एक पाऊल पुढे। बेंगळुरूमध्ये सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। तांत्रिक अडचणींमुळे एका अपार्टमेंटच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 2 ट्रेनी पायलट हेलिकॉप्टर चालवत होते, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी इमर्जन्सी लँडिंग केलेलं आहे। दोन्हीही पायलट मात्र सुरक्षित आहेत। कशा प्रकारे हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। एका बिल्डिंगच्या छतावरती अखेर हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं आहे। इमारतीच्या छतावरती हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। यामध्ये 2 ट्रेनी पायलट देखील होते आणि या दोन्ही ट्रेनी पायलटनी इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अखेर एका बिल्डिंगच्या छतावरती हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं आहे। सैन्याचं हे हेलिकॉप्टर असल्याची प्राथमिक माहिती येते। या हेलिकॉप्टरमध्ये असलेले जे दोन्ही पायलट आहेत ते ट्रेनी पायलट असल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि या बिघाडामुळेच लवकरात लवकर सुरक्षितरित्या लँडिंग करणं महत्त्वाचं असल्याच्या कारणाने बेंगळुरू या ठिकाणी एका इमारतीवरती लँडिंग करण्याची ही घटना घडलेली आहे। दोघेही पायलट सुरक्षित आहेत जे या हेलिकॉप्टरमध्ये होते आणि हे हेलिकॉप्टर देखील व्यवस्थितरित्या उतरवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। मात्र हे इमर्जन्सी लँडिंग एका छतावरती करावं लागल्यामुळे नक्कीच यामध्ये कुठली तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती त्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। मात्र हे इमर्जन्सी लँडिंग जे आहे ते व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे। दोन्ही हेलिकॉप्टर चालवणारे जे दोन्ही जण यामध्ये होते पायलट्स ते देखील व्यवस्थित आहेत। सैन्याच्या या हेलिकॉप्टरमध्ये ते दोघेही प्रवास करत असतानाच अखेर हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं आहे। हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग कशा प्रकारे करण्यात आलं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। तर ज्या छतावरती हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी असलेलं हेलिकॉप्टर देखील आपण पाहतोय। लगेचच अनेक पथकं या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि तपास या संदर्भातला सुरू आहे। नेमकी काय तांत्रिक अडचण आलेली असावी याचा देखील तपास सुरू करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांच्याकडून। विनोद, बेंगळुरूमध्ये हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। सैन्याचं हे हेलिकॉप्टर असल्याचं देखील प्राथमिकरित्या समोर येत आहे। काय नेमकी घटना घडलेली आहे सविस्तर सांगा। विमानतळावरून सैन्याचं हे हेलिकॉप्टर 2 प्रशिक्षणार्थी पायलटने नेलं आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टरचा प्रवास सुरू असताना त्या हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे हे हेलिकॉप्टर एक निर्जन स्थळी लँड करणं गरजेचं होतं। परंतु याच्यामध्ये बिघाड झाल्या कारणाने कोणताही मोठा अपघात घडू शकला असता। तो अपघात टाळण्यासाठी या दोन्ही प्रशिक्षणार्थी पायलट्सनं मैत्री अपार्टमेंटवरती जे काही मैत्री अपार्टमेंटची जी इमारत आहे त्याच्यावरती हे हेलिकॉप्टर त्यांनी लँड केलं। सर्वात महत्वाचं म्हणजे हे हेलिकॉप्टर लँड करत असताना एक मोठा अपघात होऊ शकता असता जर या अपार्टमेंटच्या छतावरती कोणी राहिलं असतं तर, परंतु मोठा अपघात टळला आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही प्रशिक्षणार्थी पायलट देखील सुरक्षित आहेत। त्यांनी व्यवस्थितरित्या हे हेलिकॉप्टर त्या अपार्टमेंटच्या छतावरती लँड केलं। परंतु आता हे लँड केलेलं हेलिकॉप्टर मध्ये काय नेमकं बिघाड झाला आणि कशामुळे हे लँड करावं लागलं हे अजून त्याची चौकशी सुरू आहे। परंतु हे हेलिकॉप्टर तिथून हटवण्याचं काम सुरू आहे आणि ते फार कठीण काम आहे, कारण की एवढं अवजड हेलिकॉप्टर एका छतावरनं ते पण अपार्टमेंटच्या छतावरनं हटवणं फारच कठीण जात आहे आणि याच्यामुळे त्या अपार्टमेंटचे काही नुकसान होईल या संदर्भातही नुकसान होणार नाही या संदर्भातही काळजी घेतली जाते। त्याच्यामुळे हे हेलिकॉप्टर संपूर्ण हेलिकॉप्टर तिथून हलवणं जरा कठीण दिसतंय। त्याच्यामुळे या हेलिकॉप्टरचे वेगवेगळे छोटे पार्ट करून त्याला हलवता येईल का या संदर्भातही चाचपणी सुरू आहे। त्याच्यामुळे आता धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे होते आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मैत्री अपार्टमेंट जो आहे बेंगळुरू या ठिकाणचं त्या ठिकाणी हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। सैन्याचं असलेलं हे हेलिकॉप्टर अखेर इमर्जन्सी लँडिंग करता मैत्री अपार्टमेंटच्या छतावरती उतरवण्यात आलेलं आहे। मात्र आता पुढची समस्या हीच आहे, हे हेलिकॉप्टर या ठिकाणाहून कसं हटवलं जाईल याचीच। मात्र या हेलिकॉप्टरचे सुटे भाग करून ते तिथून हलवण्यात येतील अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।